म्हणजे काय म्हणतील ऑलरेडी 6:35 झालेत. अंधाराचं साम्राज्य पसरलंय संपूर्ण. मात्र या ठिकाणी मंडप व्यवस्था जी केली गेली, परेश मंडप डेकोरेटर्स भरणेपाडा आणि काय रॉकी ग्रुपमध्ये जबरदस्त थीम दिली होती त्यांनी विश्वचषकाची. तर परेशजी आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सातत्याने मात्र गेल्या वर्षापासून ग्रामीण प्रीमियर लीग पासून मात्र आपण त्यांना पाहतायत या मैदानात. 62 वर 2 गडी बाद, 6 बॉल 10. नक्कीच 6 बॉल 10 मॅच ऑन आहे. दोन्ही संघांसाठी मात्र विजयाची संधी आहे. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तो मात्र विजयाच्या जवळ जाईल. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. निश्चित स्वरूपात 4 एका स्क्रीनवर आपण पाहताय 4 कॅमेऱ्याचं प्रक्षेपण पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे सिंगल मेल. आता थोडंसं कुठेतरी परिपूर्ण अंधाराचं साम्राज्य लेखबाईचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून आणि फार कष्ट घ्यावे लागणार आहेत आता मात्र पंचांच्या भूमिकेत. नवीन चॅम्पियन मिळेल की पुन्हा एकदा मात्र क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ विजय होईल. पाच बॉल 9. प्रशांत नाईक यांच्याकडून वैभवनी जर मॅच विन करून दिली तर 3000 रुपये आणि विपुल गावड 12-13 यांच्याकडून 3000 रुपये. 63 वर 2, 5 बॉल 9. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. विकेट किपर यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय तत्पूर्वी सिंगल मेल. पुन्हा एकदा पंच वळतील की काय? आणि यस डेफिनेटली लेग बायचा इशारा. आता 4 बॉल 8. एक मोठा फटका. मात्र आता कोणत्या दिशेने खेळतील श्रेयस आणि श्रेयस कडे ते आत्तापर्यंत पोटेन्शियल आहे. आणि या खेळाडूने 1 बॉल 6 असताना भरपूर वेळा 6 वेळा आय थिंक सो ठोठावले गेलेत. नक्कीच. आणि षटकार मारण्यामध्ये माहीर आहे. मागच्या परवाच्या दिवशी आपण बघितलं रिहान सुपर किंग विरुद्ध 1 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार मारलाय आणि सामना बरोबरीमध्ये सोडवला होता. ही कामगिरी त्याने कित्येक वेळा केली, त्यामुळे त्याला सवय झालेली आहे या कामगिरीची. पहा ना प्रेक्षक वर्ग अजूनपर्यंत कोण जिंकेल कोण पराभूत होईल याकडे लक्ष न देताना आम्हाला अजून सुद्धा क्रिकेट पाहायला आवडतं हे दर्शवत असताना पाहायला मिळतात. कारण ही क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे. यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय. पायाचे चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. आणि पाहता पाहता चौकार 4. आता 3 बॉल 4 धावेची गरज. थँक्यू. तर सर बघा कसं झालं, तुम्ही म्हटलं होतं की अंधाराचं साम्राज्य फलंदाजाला, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला चेंडूच दिसला नव्हता. कारण धीरजवर माझं लक्ष होतं, चेंडूवर लक्ष होतं. धीरज जागीच्या जागी उभा होता, म्हणजे कुठेतरी धीरजला मात्र दिसला नाही चेंडू. जबरदस्त माकणे टीम आपण आपले पाठीराखे कंट्रोल युअर सेल भूपेश गावडे अँड कंपनी योगेशजी तरे त्या ठिकाणी मात्र सावध आहेत. 3 बॉल 4. जबरदस्त सामना त्या ठिकाणी. देवानंद वजे साहेब स्वतः अध्यक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांना सावध करण्यासाठी. 3 बॉल 4. परंतु या ठिकाणी खरी कसोटी कॅमेरामॅनची. कॅमेरामॅनला यावेळेला मात्र हॅट्स ऑफ असेल. अनुराग चव्हाण, मुनीत कुडू, कुशल चौधरी. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. श्रेयचा हा फटका पाहायचा आहे. चेंडू दिसेल का? नाही. सरळ चेंडू 4 धावन करतात. चॅम्पियन बनलाय क्रिएटिव्ह 11 माकणे सेकंड टाइम. नक्कीच सेकंड टाइम चॅम्पियन. जिल्ह्यामध्ये आमच्या भूपेश भाऊचा नाव गाजतंय. जिल्ह्यामध्ये आमच्या भूपेश भाऊचा नाव गाजतंय. जिल्ह्यामध्ये आमच्या भूपेश गावचा. बाबांचा हाय लाडाचा भक्त आहे साई बाबांचा. बिल्डर भूपेश गावड नावाचा गाजवते नाव पालघर जिल्ह्याचा. मित्र लाभला जीवा भावाचा सचिन पाटील नावाचा. मित्र लाभला जीवा भावाचा.